तर्फे सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो। या दिनी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांनी रामन इफेक्टचा शोध घेतला। या महान योगदानासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सी.व्ही. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथे झाला। त्यांनी त्यांचे शिक्षण मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज व कॅलकत्ता युनिव्हर्सिटी मधून घेतले। रामन इफेक्ट हा एक महत्त्वाचा शोध आहे ज्याने भौतिक शास्त्राच्या क्षेत्रात एक नवीन दिशा दिली। त्यांच्या या संशोधनाने विज्ञानाच्या अनेक क्षेत्रात प्रगती जसे रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि सामग्री विज्ञान। सी.व्ही. रामन यांचे योगदान केवळ विज्ञानातच नाही तर शिक्षण आणि समाजसेवेतही आहे। त्यांनी भारतीय विज्ञान संशोधन केंद्र आणि रामन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली। सी.व्ही. रामन यांच्या या महान योगदानासाठी त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला। आज आपण त्यांच्या जीवन आणि आदर्शाखाली जगतो आणि त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतो। फेब्रुवारी 2026 राष्ट्रीय विज्ञान दिवस। सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक उपस्थित आहेत, त्यांचे इयत्ता 7वीच्या वर्गात खूप खूप स्वागत। तसेच कार्यक्रमास उपस्थित आपल्या शाळेचे शिक्षक शिक्षिका यांचे देखील स्वागत। इयत्ता 7वी आणि 7वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाच्या या कार्यक्रमासाठी तयार केलेले विज्ञान प्रकल्प मॅडम पाहावे अशी मी त्यांना विनंती करते। नॅचरल फिल्टर आहे। त्याच्यातला जो मोठा कचरा असतो तो त्याच्यातून निघून जातो आणि जेव्हा तो गारगोटी म्हणून जातो तेव्हा त्याच्यातला जो आणखी काही मोठा कचरा किंवा छोटा उरला असेल तोही निघून जातो। वाळून जाताना माती जी काही असते आणि वाळूतून निघताना ते वाळूचे छोटे छोटे कण जातात वाळूसोबत तेव्हा ते कापूस थांबून घेतो आणि त्याच्यातून शुद्ध पाणी येतं। Going to speak about modern land transport road and railway. Examples are cars, bicycles, train, truck, and cars. It is the most commonly used mode of transport. You will need to and you will go to that. There are traffic carpet types.
आपला पण घ्यायला पाहिजे आपल्याला. विंड मिल पण पाहिजे आपल्याला. Good morning, teacher. And robot. म्हणजे हवा पण येते आणि आज फिरतो पण आणि वरती फिरतो. chemical plastic बनवला आहे. तर आपला नॉर्मल प्लास्टिक कसा असतो की तो डिकम्पोज होतो, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि जे वन्यजीव आहेत ना ते खाऊन याच्यामुळे मरू शकतात. त्यामुळे मी असा प्रोजेक्ट बनवला आहे की हा बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे आणि अल्गी बेस्ड आहे. त्या प्लास्टिकमुळे काय होतं की हा प्लास्टिक अल्गीपासून बनलेला असतो आणि हा डिकम्पोज पण होतो आणि हा घरातल्या वस्तूंपासून बनवलेला आहे. तर आपण तो खाऊ पण शकतो. हा आपण पॅकेजिंग करण्यासाठी यूज करू शकतो वगैरे वगैरे. ह्याच्याने ना प्रदूषण पण कमी होऊ शकतो आणि आपण हा खाऊ पण शकतो. म्हणजे आपल्या शरीरासाठी कमी हानिकारक आहे. आता आणि स्ट्रेचेबल बनवायचं तर तुम्ही स्ट्रेचेबल बनवू शकता आणि हार्ड प्रक्रिया करून हार्ड पण बनवू शकता. या तुम्ही बिया त्याला अजून वेगळा प्रकल्प पण बनवू शकता. यासाठी मी कॉर्नफ्लॉवर यूज केला आहे, विनेगर यूज केलेला आहे, ग्लिसरीन यूज केला आहे आणि ॲगरेगर पावडर यूज केली आहे. या सर्व घरातल्या वस्तू असून याचा आपल्या शरीरावर काही परिणाम पकडायला आला. त्यासाठी हा प्लास्टिक म्हणजे ऍडिबल प्लास्टिक आहे आणि कुठल्याही प्राण्यांना त्याच्या शरीरावर कुठलीही काही मॉडेल्स आहेत ते काढायची माझ्या मॉडेल आपण मॉडेल बनवतो ना पाहुणे आले की विचारतात आपण ती तयार करायची. मॉडेल बनवतो काय फोटो सेपरेशन. वा वा वा. सूर्य म्हणजे रात्रीचा चंद्र आला की चंद्र दिसतोय, सूर्य पण दिसतोय. सूर्याला लालच पाहिजे ना बरं. हा तर सूर्य बघा तुमच्याकडे राहिला. ओके काय नाही, कल्पना चांगली आहे. बोल त्यांना नको नको करू नको. ग्लोबल काय होतं आणि नाही काय होतं दिवस असल्यामुळे काय होतं आणि रात्र झाली काय होतं. आता अजून बदल तुम्ही रात्री झालं टेक्स्ट काहीतरी डायरेक्ट एक्झाम्पलच बनवलं. एक्झाम्पल त्यांचा आहे का आम्ही सोलर सिस्टम बनवला त्यांच्या वतीनुसार त्या स्लो आहे. काही सारे प्रयत्न आपले 165 होते ना तेव्हा ते माझ्या सेन्सर नाही करू याला बॅटरी जोडली असते चिंग झालं, सर्चिंग झालं, ते इफेक्टिव्ह झालं. वेगळं काहीच नसतं तर केलेलं कसं ते म्हणूनच नको काय फॅन घेऊन चालायला लागेल माझं. लावायची राहिले
पण करायचं मस्त छानच खरं कल्पना छान आहे ओपन करत जायचं आणि त्यांची थोडंसं स्पीच एक डान्स बघा फक्त इथे कुठं करूया. काय कसं नाही डान्स एक स्पीच आहे तिथं माझं नाव राधा मुंडे म्हणजे ज्ञानाच्या जिज्ञासा वृत्ती धारण विज्ञान दिन साजरा करू जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू म्हणजे विज्ञान दिन. त्या दिवसाचा मला विज्ञान ज्याचा scientist from me science it is a way of life. Respected teachers, honorable judges, and all my dear. But it just quickly similar to Jackson. Science is a knowledge of national world, space, on planet. It is a systematic way of the way. Science is a way to human. It is a science. It is and controllable. Our aim starts with alarm, space, forward, etc. With 90 degrees, science is on at the bottom of the equation. Science. Equation like